संकट काळातही नागरिकांना दिलासा देत दिंडोरी रोड परिसरातील नूतन भारत गॅस एजन्सीने घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे उल्लेखनीय कार्य सुरू ठेवले। नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन एजन्सी सातत्याने सेवा देत असून योग्य नियोजनातून गॅस वितरण करण्यात येत आहे। एजन्सीने संचालक वच्चनलाल बागमार यांनी नागरिकांना आवाहन केले की ज्यांनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी, यामुळे गॅस वितरण अधिक सुलभ व वेळेत होण्यास मदत होणार आहे। संकट काळात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी एजन्सीकडून सातत्याने जनजागृती करण्यात येते। काही प्रमाणात बुकिंगमध्ये वाढ झाल्याने वितरणाचा कालावधी थोडा वाढला असला तरी एजन्सीकडून शक्य तितक्या लवकर गॅस पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे। ग्राहकांनी घाबरून अनावश्यक बुकिंग करू नये, तसेच गॅसचा वापर नियोजनपूर्वक करावा असे आवाहनही करण्यात आले। कोरोना काळातही नूतन भारत गॅस एजन्सीने घरोघरी गॅस सिलेंडर पोहोचवून नागरिकांची मोठी सेवा केली होती। त्या काळातील अनुभवाच्या जोरावर सध्याची एजन्सी प्रभावीपणे काम करत असून नागरिकांचा विश्वास जपण्यात यशस्वी ठरत आहे। व्यावसायिक वापरासाठी देखील शक्य त्या प्रमाणात गॅस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे। एकूणच नूतन भारत गॅस एजन्सीने संकटाच्या काळातही संयम, नियोजन आणि सेवाभाव यांचा उत्तम समतोल साधत नागरिकांना दिलासा दिलाय। मी नूतन भारत गॅस चे कार्यकारी संचालक बोलत आहो की आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये गॅसचा तुटवडा प्रशासन म्हणते नाही आहे, पण ऑलरेडी आहे तो तुटवडा, आणि की लोकांना जे 21 दिवसावर सिलेंडर बुकिंग होत होतं ते आता 25 दिवसांनी केलेलं आहे। ज्याच्याकडे डबल सिलेंडर आहे त्यांना 30 दिवस आणि ग्रामीण भागात 45 दिवसाचं आहे, आणि लोक घाबरून पॅनिक बुकिंग करत आहेत। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की बुवा त्यांना वाटतं की पुढे सिलेंडर मिळत आहे, नळी मिळत आहे, म्हणून ते थोडक्यात पॅनिक बुकिंग करून सिलेंडर आपले भरून ठेवत आहेत। त्याच्यानंतर वेटिंग जी म्हटली तर मिनिमम 10 दिवस, मॅक्झिमम 15 दिवसाची चालूच आहे युद्धजन्य परिस्थितीमध्ये, आणि कमर्शियल सिलेंडर तर मिळणं मुश्किलच झालेलं आहे। रेस्टॉरंट, हॉटेल्स, इंडस्ट्रीज लाईन 50% बंद पडली, 50% चालती। ज्यांच्याकडे होता कोठा साठा ते चालवत आहेत। बुकिंग केल्यानंतर ओटीपी आल्यानंतर साधारण किती दिवसांमध्ये ग्राहकांपर्यंत सिलेंडर पोहोचतो आहे? नाही, परिस्थिती अशी आहे की जर आम्हाला कंपनीकडून सिलेंडर मिळाले तर 5 दिवसात पण मिळतंय, नाही मिळाले तर 10 दिवस ते 15 दिवस लागत आहेत। गॅस सुरक्षित आणि योग्य वापर करण्यासाठी आपण ग्राहकांना काय आवाहन कराल? आम्ही गॅस योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी त्यांना सांगतोय की जसा जेवढी बचत करता येईल तेवढी करा, की जेणेकरून आपला गॅस वाचला पाहिजे, आणि जो 21 दिवस किंवा महिनाभर जातोय तो कसा 1.5 महिना जाईल याचा यूज करा थोडा दिवस तरी, जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती आपली सांभाळत नाही आणि गॅसचा पुरवठा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत। केवायसीची प्रक्रियाबद्दल काय सांगाल? ही केवायसी गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलं आहे, बायोमेट्रिक कंपल्सरी केलं आहे, त्याच्याशिवाय सिलेंडर देणं बंद केलेलं आहे। कोरोना काळात देखील आपण घरोघरी त्या टाक्या सिलेंडर देत होतो, आताही आपला सुरळीत पुरवठा चालू आहे। काय सांगाल? नाही, कोरोना काळात पण देत होतो, आता पण आमच्याकडे साठा आल्यानंतर आम्ही पण वेळोवेळी सर्वांना सिलेंडर देत आहोत, आणि प्रत्येकाचा ओटीपी नंबर घेऊनच सिलेंडर देणं बंधनकारक केलेलं आहे। पुढील काळात सेवा अधिक चांगली करण्यासाठी आपली काही नियोजन आहे का बागमार साहेब? पुढील काळात नियोजन हेच आहे की आम्ही कसं 2 दिवसात किंवा 3 दिवसात सिलेंडर घरपोच देऊ आणि लोकांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ, हेच आमचं योग्य नियोजन आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।